आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। ATM मशीनच्या शटर असेंबली जवळ पैसे बाहेर येण्याच्या ठिकाणी एका प्लास्टिकची प्लेट लावून ग्राहकाचे पैसे अडकवणे। ग्राहक ATM बाहेर गेल्यावर ATM मध्ये जाऊन प्लास्टिकची प्लेट काढून ग्राहकांच्या पैशाची चोरी करण्याचा प्रकार एका इसमाने नवी मुंबईतील बँकेतील ATM मध्ये केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकारची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे। यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता वेगवेगळ्या बँकेचे 22 ATM कार्ड व ATM शटर असेंब्ली जवळ लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पट्ट्या तसेच त्यांच्या घरझडतीत वेगवेगळ्या बँकेचे 6 ATM कार्ड मिळून आलेले आहेत। आरोपीकडून मिळालेल्या ATM द्वारे ग्राहकांना संपर्क साधून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून सदर गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। तसेच आरोपीने अशाच प्रकारचे बरेचसे गुन्हे केल्याची दाट शक्यता असून अधिक तपास पोलीस करत आहेत। वाशी सेक्टर 14 या ठिकाणी एक SBI बँकेचं ATM आहे। त्या ठिकाणी 3 तारखेला 3 मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे ATM चेकिंगसाठी गेले असता त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ATMची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लास्टिकची आणि ती कॅश येण्याचं प्रवेशद्वार बंद केलेलं आहे। त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला लावून ट्रॅप लावला। काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही, कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते। तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं। ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ATMमधून त्या साईजची पट्टी आहे। ही आतील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा ज्या कलरची मशीन असते त्या कलरची पट्टी, म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या तो ओळखू शकत नाही ही पट्टी इथं लावलेली। अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली। त्यांच्या खिशामध्ये तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे 20,000 काढले होते ते 20,000 रुपये मिळाले, पट्टी मिळाली, CCTV फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वाशी पोलीस स्टेशन येते 81/2024 कलम 339-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात। दोघांची नावं काय आणि त्यांचं वय काय आणि सुशिक्षित आहेत की काय असं? दोघे जास्त शिकलेले नाही आहेत। एक आरोपी आहे अन्सार नायब अली, वय वर्ष 24 आहे, राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश, आणि दुसरा आहे मोहम्मद शोएब जलील अहमद, 22 वर्ष वयाचा आहे, तो पण प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे। आरोपीकडे एकूण ATM मिळालेत आमच्याकडे, त्यांच्याकडे तिथे 22 मिळाली ATM अंगझडतीमध्ये। नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही, त्या ठिकाणी पण ATM मिळाले, आणखी काही पट्ट्या मिळाल्या। हे दोघांच्या काय झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते, त्यांच्याकडे त्यांचे कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे। आणि इतर नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा